माता आणि भगिनींनो, मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे. सर्वात मोठा निर्णय काय झालेला आहे अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, पुढील 2 हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे. तर बघा, आता पुढचा जो हप्ता येणार आहे तो कधी येणार आहे लाडकी बहीण योजनेचा, याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, डायरेक्टली 4,500 रुपये कोणत्या महिलांना भेटणार आहेत याविषयी सुद्धा सर्व माहिती सांगणार आहे. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. चला तर मित्रांनो, आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा, सर्वात पहिल्यांदा समजून घ्या आता लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येतील. तर या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे. तर माहिती अशी आहे बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील लाभार्थी महिलांना 14 ऑगस्ट पासून पहिल्या हप्त्याचे वाटप सुरू झाले असले तरी अद्याप काही महिलांचे अर्ज स्वीकारण्यात आलेले नाहीत आणि काही महिलांची नावे लाडकी बहीण योजनेत समाविष्ट असताना योजनेचे पैसे त्यांना अद्याप मिळालेले नाहीत. तर बघा, आता महत्वाचा मुद्दा या ठिकाणी बघा, याचे कारण काय आहे ते बघा. तर कारण म्हणजे ज्या महिलांना माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्कम अद्याप मिळालेली नाही, त्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले नाही, तरच त्यांना आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक आहे. या योजनेअंतर्गत लाभ मिळावा म्हणून तुम्ही तुमच्या बँक खात्यात उर्वरित रक्कम मिळवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक असणे गरजेचे असणार आहे. तरच तुमच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत पैसे ट्रान्सफर होतील. त्यानंतर बघा, माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या हप्त्यात ज्या महिलांचे अर्ज 14 ऑगस्ट नंतर स्वीकारले गेले आहेत त्यांना राज्य सरकारकडून 3 महिन्याचे हप्ते दिले जातील, ज्यामध्ये महिलांना एकूण 8500 रुपये मिळतील. म्हणजे 1500 प्लस 1500 प्लस 1500 असे 3 महिन्याचे मिळून एक साथ 4,500 रुपये महिलांना दिले जाणार आहेत. ज्या महिलांना अजूनपर्यंत 1 रुपया सुद्धा मिळाला नाहीये अशा महिलांना एक साथ तिन्ही महिन्याचे पैसे दिले जाणार आहेत, हे लक्षामध्ये घ्या. आणि ज्या महिलांना 3,000 रुपये ऑलरेडी भेटलेले आहेत, म्हणजे 2 महिन्याचे पैसे त्यांना भेटलेले आहेत, त्यांना फक्त आता राहिलेले 1 महिन्याचे पैसे मिळणार. म्हणजे त्यांना फक्त 1500 रुपये भेटतील. ज्या महिलांना 3,000 ऑलरेडी भेटलेत, ज्यांना काहीच पैसे मिळाले नाहीत त्यांना 3,000 भेटणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, महत्वपूर्ण अपडेट, अजून महत्वाची अपडेट आहे या व्हिडिओमध्ये शेअर करतोय. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता राज्यातील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर 15 सप्टेंबर 2024 रोजी डीबीटीद्वारे वर्ग केला जाईल. ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळाला आहे त्यांना एकूण 1500 रुपये मिळतील. सप्टेंबर महिन्यासाठी हप्त्याचे स्वरूप अशा प्रकारे असणार आहे. परंतु राज्यात अशा अनेक महिला आहेत ज्यांचे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज स्वीकारण्यात आले असले तरी त्यांना योजनेतील रक्कम अद्याप मिळाली नाही. अशा स्थितीत त्या महिलांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे की ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिला हप्ता मिळाला नाही त्यांना सप्टेंबर महिन्यात एकूण 3 हप्ते एक साथ देण्यात येणार आहेत. त्याच्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या हप्त्याद्वारे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांसाठी राज्यातील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर एकूण 4500 रुपये जमा होणार आहेत. तर हे 45 रुपये कधी जमा होतील हे मी तुम्हाला वरती सांगितलेलं आहे. 15 सप्टेंबर 2024 ही तारीख लक्षामध्ये ठेवा. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या तारखेला हे पैसे जमा होणार आहेत.